लवचिकतेविषयी माहिती सांगणार आहे. ही माहिती मला सांगायला सुद्धा आवडेल आणि तुम्हाला सर्वांना ऐकायला सुद्धा. तर राजमाता राजकुमाता माता जिजाऊच्या जीवनातील एका छोट्याशा प्रसंगामध्ये त्यांनी मुघलाच्या सैनिकाला म्हणाली. त्या म्हणाल्या, ना वाकायचं ना झुकायचं, अंधारावर पलटून वार करायचं, ना वाकायचं ना झुकायचं, अंधारावर पलटून वार करायचं, सन्मानाने जगायचं आणि सन्मानानेच मरायचं. हे हिंदवी स्वराज्य आहे. इथे आयाबायांची पूजा केली जाते. अंगणातील तुळस गोठ्यातील गाय, अंगणातील तुळस गोठ्यातील गाय आणि घरातील माई यांच्यावर जर तुम्ही वाकडी नजर टाकली ना तर त्यांची गय केली जाणार नाही. जाऊन सांग तुझ्या बादशाला की पुण्याची जहागिरी आता महाराष्ट्र सरकारची अर्धांगिरी चालवते. अशा थोर विचारांनी वाढलेला राजमाता राष्ट्रमाता माता जिजाऊ. स्वराज्य हा माझ्या मुलाचा जन्मसिद्ध अधिकार आहे. या धाडसी विचार रुजवणाऱ्या राष्ट्रमाता माता जिजाऊचे जीवन एक नारी शक्तीचे प्रतीक आहे. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच महत्व नव्हतं, तर स्वराज्य स्थापनेतील एक महत्वाचा घटक सुद्धा होता. त्यांचे विचार, शिक्षण आणि नेतृत्व हे आजच्या लाखो महिलांसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या विचारांची आणि संस्कारांची जाणीव आज या महाराष्ट्राच्या संस्कृतीतून दिसून येते. छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचेच महत्व नव्हतं, तर या महाराष्ट्राचा आधारस्तंभ सुद्धा होता. त्यांचे जीवन, ध्येय, कर्तव्यनिष्ठ आणि मातृत्वाच्या आधीचे उदाहरण आहे. या महाराष्ट्रासाठी सुद्धा आणि या महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीसाठी सुद्धा. धन्यवाद.